नमस्कार, मी गणेश जाधव. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. डेंग्यूच्या रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी शहरातील सर्व लॅब पॅथॉलॉजीच्या चालकांनी जास्त शुल्क घेऊ नये असे आदेश महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिले. डेंग्यू निर्मूलनासाठी डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी आज आम्ही 4 झोनमध्ये खासगी वैद्यकीय व्यवसायाची बैठक घेतली. बऱ्याचशा कंप्लेंट्स किंवा प्रेसमध्ये अशी बातमी आली होती की डॉक्टर रुग्णांना उपचार करताना जास्त रेट लावतात वगैरे काय. तर एक काहीतरी स्टँडर्डायझेशन कॉस्टिंगसाठी आम्ही बैठक घेतली बाळगंधरमध्ये. त्यामध्ये असं सूर निघालं की बऱ्याचशा वेळा पेशंट जे आहे ते गरज नसताना पण आग्रह करतात की आमची टेस्ट करा आणि डॉक्टरांची इच्छा नसती, परंतु त्या भीतीपोटी डॉक्टर ते इन्व्हेस्टिगेशन करतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर आम्ही जी टेस्ट आहे त्या रॅपिड डेंग्यू टेस्ट त्याची अंदाजे किंमत आम्हाला जी कळली की 1200 ते 1500. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की बाजारामध्ये जी किंमत किंवा बाजारामध्ये जे भाव आहे त्याचं टेस्टचं, तर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही ही टेस्ट जी आहे 800 रुपये घ्या, समान किंमत घ्या. त्या हिशोबाने त्यांनी होकार दिलेला आहे. दुसरा विषय प्लेटलेट्सचा होता. त्याच्यामुळे तुटवडा जर असेल तर आम्ही त्यांना विनंती पण केली की आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प पण घेऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांचा जर आम्हाला कॉल आला तर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प पण घेणार आहे. तिसरा विषय प्रायव्हेट हॉस्पिटलचा जो रेट आहे उपचाराचा आहे, तर त्यांना आम्ही विनंती केली की सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे रेट्स आहेत, तर फक्त जनरल वॉर्डमध्ये जर पेशंट ॲडमिट झाला आणि त्याची जर कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे रेट्स लावा. त्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. परंतु बऱ्याचशा डिस्कशनमध्ये त्यांनी असं सांगितलं की पेशंटच म्हणतो आम्हाला प्रायव्हेटमध्ये ॲडमिट करा किंवा सेमी प्रायव्हेट. मे बी इन्शुरन्स असल्यामुळे त्यांची एलिजिबिलिटी असल्यामुळे त्यांची जी डिमांड आहे, आमची जी जबाबदारी जे जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट होतात डेंग्यू उपचार करण्यासाठी त्याच्यावरच आहे. त्या हिशोबाने आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन असं दिले की डेंग्यू जर पेशंट असेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमचे रेट्स लावा. लॅबचे जे आहेत त्याचे तुम्ही एक स्टँडर्डायझेशन किंमत आकारा. तर त्याप्रमाणे त्यांनी होकार दिला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते दाते पंचांगाच्या 100व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. संहिता या जन्मपत्रिका सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात होतं. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुणे महानगरपालिकेतील कचरा, पाणी, वाहतूक इत्यादी प्रश्नांच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात नेहमीप्रमाणे दर सोमवारी असते तसे आले. 2 दुर्दैवी घटना पुण्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या आहेत. एक म्हणजे दोन्ही दुर्दैवाने माझ्याच मतदारसंघात झालेल्या आहेत. एक तर ती बिल्डिंग जी पडली खडकवासल्यामध्ये, त्याच्यामुळे त्याची पाहणी, त्याची कारणं, माननीय महापौर पण आम्ही गेलो, परवाही ते होते, तुम्हाला सगळ्यांना ते काय झालं हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर एका भागामध्ये पुण्याच्या जवळ आज एक शनिवारी रात्री एक बलात्कार झाला. तर त्या सगळ्याचा पाठपुरावा, त्या मुलीची भेट, त्या कुटुंबाची भेट, आणि अर्थातच महाराष्ट्रात कुणावरही अत्याचार होत असतील आणि स्पेशली महिलांचे प्रश्न याच्यात जातीने लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न एक संघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन एक सामाजिक काम करून म्हणून आम्ही सगळेच करत असतो. तुमच्या सगळ्यांची वारंवार त्याच्यासाठी मदतही होत असते आम्हाला. आणि बलात्कार हे एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात, मुंबईतही झाली, आताही झाली, बऱ्याच वेळा होती असतात, त्या रेकॉर्डवर राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की नाही झालेल्या, पण त्या होती असतात. त्याच्यामुळे ह्याच्यात अजून काय करता येईल, कायदे केले, त्याची अंमलबजावणीही झाली. मुंबईच्या केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षाही झाली, फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये निर्णय झाला. पण तरी पुन्हा एकदा ही घटना आज पुण्याच्या जवळ झालेलीच आहे. मला एकच गोष्टाची नम्र विनंती आपल्याला सगळ्यांना करायची, आणि मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे, की मुंबईत जेव्हा बलात्कार झाला तेव्हा त्या मुलीची आयडेंटिटी आम्ही पूर्णपणे सील केली होती. म्हणजे मी जेव्हा तिला भेटायला गेले, मलाही माहिती नव्हतं तिचं नाव काय आणि ती कुठे मुंबईत राहते मला माहिती नाही. एक दुर्दैवी घटना झाली, तिला न्याय मिळाला असं म्हणूयाच. कधीच म्हणजे ती स्कार्ड फॉर लाईफ आहे नक्कीच आहे, पण त्यातल्या त्यात न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न सरकारने तेव्हा केला होता. आणि आज ती मुंबईत राहते, आपल्याला कुणालाच माहिती नाही ती कोण आहे. आणि खरंच तेवढं तरी आपण करावं माणुसकीच्या नात्याने. आज थोडंसं मला दुःख एवढ्याच गोष्टीचं झालं की त्या मुलीची आज आयडेंटिटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अर्थात मगाशी मी पत्रकारांना रिक्वेस्ट केली, त्या पत्रकारांनी सातत्याने मला सांगितलं की आम्ही लोकेशन पण चॅनल्सवर किंवा सांगत ते आम्ही म्हणतोय पुण्याच्या जवळ झाली. त्याच्यामुळे तिची एक आयडेंटिटी, किंवा हॉस्पिटलमध्ये मी गेले तेव्हा त्या वॉर्डमध्ये ठेवलेली, जेव्हा मुंबईत ही घटना झाली तेव्हा तिला वेगळ्या एरियामध्ये ठेवलं होतं, कुठल्या मजल्यावर ठेवलं होतं हेही आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला एका वेगळ्या लिफ्टने नेलं, मग एक जिना. तर मला वाटतं ती एक सेन्सिटिव्हिटी आपण आणि प्रशासनाने ही कन्सिस्टंटली सगळ्याच केसेसमध्ये दाखवली पाहिजे, की त्यांची आयडेंटिटी, त्यांच्या फॅमिलीची आयडेंटिटी आणि हॉस्पिटलमध्ये काय चाललंय हेही टोटली सिक्रेट मला वाटतं. आणि पोलीस यंत्रणा आणि याची खबरदारी ही घेतलीच पाहिजे. म्हणजे दिल्लीत दुर्दैवी घटना झाली तेव्हा निर्भया नावाने ती मुलगीची आयडेंटिटी झाली, मुंबईत तसंच झालं. त्याच्यामुळे ही एक सेन्सिटिव्हिटी, आणि ह्या गोष्टी अजून कशा होणार नाहीत. म्हणजे आता कायदे झाले, फाशीची शिक्षा झाली, तरीही केस पुन्हा एकदा पुण्यात झालीच आहे. त्याच्यात अजून आपण काय करू शकतो, आणि त्याच्यात गांभीर्यानेच आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कुणाचं सरकार आहे काय ह्याच्यामध्ये तर मी कधीच पडणार नाही, कारण का बलात्कार हा काही राजकीय विषय नाहीये, किंवा कुठलाही त्याच्यात राजकारण आणणं मला तरी योग्य वाटत नाही. पण सरकारबरोबर ह्याच्यात आम्ही केलेले प्रयत्न आणि पुढे ह्या सरकारला काय करता येईल याच्यासाठी जी काय मदत लागेल, ती जरी वेगळ्या विचाराचं सरकार असलं तरी सातत्याने ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नात लक्ष देऊन जी काय मदत आमच्याकडून होईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. आणि त्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये आज ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, परत त्या भागात कचऱ्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो पूर्णपणे झालेला नाहीये. त्याच्यासाठी नवीन जागा घ्यायच्या होत्या, त्या अजून फायनल झालेल्या नाहीत. कोर्टात औरंगाबादच्या केसमधून एक ऑब्जेक्शन आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा डिले झालेला आहे.
काही नवीन योजना या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज सुचवल्या आहेत, तर ती एक चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांना महापौरांनी काही पत्र लिहिले आहेत काही नवीन जागेंच्या संदर्भात, तर त्या जर त्यांना तातडीने मिळाल्या तर आपल्याला थोडासा प्रेशर कमी होईल जर त्या जमिनी या कचऱ्याच्या डेपोच्या संदर्भात मिळाल्या. आणि डेंग्यू आणि मलेरियाची साथ याच्यात अजून आपल्याला काय करता येईल. आता प्रशासनाने इकडे पुण्यामध्ये पण तुमच्या सगळ्यांची मदत घेतली, रेडिओवर अवेअरनेस प्रोग्राम्स केलेत, हे सगळं केलंय, पण अजून डेंग्यूच्या केसेस आहेत. 6 लोकांचा मृत्यू ह्याच्यामुळे पुण्यात झालेला आहे. मुंबईतही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. ह्याच्यावर अजून काय मात करता येईल याची एक जनरल चर्चा, आणि याच्यासाठी आम्ही खरं आज सगळे कॉर्पोरेशनमध्ये भेटलो. कचरा आंदोलनाचा तुम्ही विषय करा, पण गावकऱ्यांनी 1 डिसेंबर शेवटची डेडलाईन दिलेली आहे की तिथे कचरा येणार नाही. नाही त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे जेवढा कमिटमेंट केलं होतं त्याच्यापेक्षा जास्ती डम्पिंग करू नका. गावकरी अतिशय फेअर वागलेले आहेत आतापर्यंत. आणि त्यांचं म्हणणं आहे की जर ठरलेलं आहे किती 350, 450, 700 पर्यंत तुम्ही 1000 टाकायला लागले तर त्यांचा पूर्ण विरोध आहे, आणि विच इज ॲब्सोल्युटली फेअर. कमिटमेंट जेवढी क्षमता तेवढा टाकावं, तेवढा जरूर ॲब्सोल्यूट विच इज अ राईट थिंग ना. म्हणून आम्ही सातत्याने विचारत होतो की जर पुणे शहर 4 दिशेने वाढत असेल तर 4 दिशेने पॉकेट्स करून आपल्याला याचं प्रेशर जर कमी करता आलं, म्हणून 4 दिशेने जागा घेण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशन अनेक दिवस करते. त्यांनी काय आयडेंटिफिकेशन पण झालेलं आहे, आणि त्यांना जे 1-2 जमिनी पाहिजेत त्याचं पत्रही आता महापौरांनी नवीन मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा आता करून आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वाभाविक रूप से दुनिया के साथ बदलना होगा. अब स्कैनिया कंपनी की एयर कंडीशन बस 100% इथेनॉल पर चलने वाली हम नागपुर के रोड पर चल रही है. मैं उसको पूना भेजने वाला हूँ, कोल्हापुर तक. ये देखिए, पूना से कोल्हापुर तक इथेनॉल के प्रोजेक्ट बंद पड़े हुए. 5000 करोड़ के डेड एसेट्स हो गए. किसानों की हालत खराब है. शुगर इंडस्ट्री का बैंड बाजा बच चुका है, और हम 6 लाख करोड़ का इनकम. अगर हमारे केवल कोल्हापुर, सांगली, सातारा और पुणे, इसमें अगर जितना इथेनॉल अगर तैयार किया तो महाराष्ट्र में, और अगर हमारे व्हीकल अगर इथेनॉल पर जाएंगे तो 1 बूंद पेट्रोल डीजल बाहर से लाने नहीं पड़ेगा. इतनी हमारी ताकत है. सर 1 मिनिट. सर मध्ये दुर्गरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने रायरेश्वर आणि प्रतापगडावर स्वच्छता मोहीम राबवून दिला समाजाला संदेश. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र जवळपास आज पहिली मोहीम आहे आमची. या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रात. जवळपास 250 लोकांची सभासद नोंदणी झालेली. त्यापैकी 180 लोकांची आमची आत्ता प्रतापगड आणि रायरेश्वरावर हजेरी लागलेली. तर या माध्यमातून आम्ही एक विडा उचललेला आहे किंवा एक ध्यास मनात घेतलेला आहे की सर्व महाराष्ट्रातील सर्व किल्ले आम्ही स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. जे आपलं किल्ल्यांचं जे हे जपलं पाहिजे, जे काय म्हणतात त्याला, प्राचीन जे काळात जे चालत होतं त्या टाईपचं आम्हाला गड किल्ले बनवायचे. म्हणजे इथल्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगायचे, जे कोणी येत असतील गड किल्ल्यांवर. आणि त्या प्लस स्वच्छता मोहीम, जी की आज खूप महत्त्वाची. प्लास्टिकचा प्रादुर्भाव आपण बघतोच आहे. नंतर इतरत्र थुंकणे वगैरे
अशा गोष्टींचा पण गडकिल्ल्यांना खूप त्रास होतोय. ह्याची शासन किंवा आपलं जे केंद्र सरकार आहे हे कुणी गांभीर्याने दखल घेत नाही. तर मग म्हणूनच म्हणलं की आज आपण असं एक काहीतरी सुरुवात करावी की जे स्वखर्चाने असेल आणि स्वकष्टाने असेल. नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी जे अभियान हाती घेतलंय स्वच्छता मोहिमेचं संपूर्ण भारतात की जे क्लीन इंडिया म्हणून जे आज त्यांनी अभियान सुरू केलं तेच आम्ही त्याचीच प्रेरणा घेतली आणि आज त्याच माध्यमातून स्वखर्चाने आणि स्वकष्टाने तरुण आज एकवटतोय महाराष्ट्रातला. आज जवळपास आमच्याकडे गुजरातमधले पण काही युवक आज या गडावरती आलेले आहेत. ची पहिलीच मोहीम आहे ना, त्यामुळे अजून अनुभव वाढत जाणार आहे. आता तरी बऱ्यापैकी जे युवक आहेत ते तयार होत आहेत. म्हणजे जो बेस असतो तो तयार होतोय आमचा. जेव्हा बेस पक्का होईल त्यावेळेला त्याचं फळ आपल्याला भेटेल आणि ते महाराष्ट्राला समजेल. आव्हान एकच आहे की सर्वांनी एकत्र या आणि आमच्या या कार्याला सर्वांनी साथ दिली तर नक्कीच एक दिवस असा येईल की सर्व महाराष्ट्रातले गड किल्ले हे आज क्लीन होण्याच्या मार्गावर दिसतील. हातात धरावे. स्वराज्यासाठी जन्म आमुचा, जगू स्वराज्यासाठी. शिर तुटोवा देह पडो पर इमान पडणार नाही. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. स्वराज्य विकणार नाही. स्वराज्य विकणार नाही. स्वराज्यासाठी जन्म आमुचा, जगू स्वराज्यासाठी. शिर तुटोवा देह पडो पर इमान पडणार नाही. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई. या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही. स्वराज्य विकणार नाही. स्वराज्य विकणार नाही. स्वराज्यासाठी जन्म आमुचा, जगू स्वराज्यासाठी. शिर तुटोवा देह पडो पर इमान पडणार नाही. या वतन तुकड्या
पायी स्वराज्य विकणार नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही स्वराज्य विकणार नाही स्वराज्य विकणार नाही आणि आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.